सैफ अली खानच्या घरी घुसताना हल्लेखोराचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर, तर सैफच्या पाठीतून काढलेला चाकूच्या तुकड्याचा फोटोही सामच्या हाती. शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याची अज्ञाताकडून रेकी. बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करत होता आरोपीचा सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात नेणारा रिक्षावाला साम टीव्हीवर. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या सैफ बरोबर तैमूरही होता, रिक्षावाल्याची माहिती. वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी 3 फ्लॅट. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावावर फ्लॅट खरेदी. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. सरपंच हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीआयडी पथकामध्ये बदल. आता अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्यावर जबाबदारी. आंबेडकरी अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्च. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी. पुणे नाशिक मार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात. 9 जणांचा जागीच मृत्यू. मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत. संघ घेणार भाजपच्या मंत्र्यांची शाळा. हिंदुत्वाचा अजेंडा कसा राबवायचा याचं करणार मार्गदर्शन. पालकमंत्रीपदाचा तिढा पुढील आठवड्यात सुटण्याची शक्यता. अंतिम निर्णयासाठी महायुतीची 2 दिवसात बैठक. रायगड, बीड, सातारा, जळगाव वरून वाद. अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा. खराब रस्ते बांधल्यास अजामीनपात्र गुन्हा. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य.